आज ना आमची किट्टी होती आणि ज्यांच्याकडे आमची किट्टी होती ना त्यांनी मस्तपैकी वडापावचा बेत ठेवलेला होता। भन्नाट झाले होते वडापाव, सगळं त्यांनी घरीच बनवलं होतं पावशिवाय। बाकी चटणी तुम्ही बघताय ही गोड आंबट चटणी होती। असं वाटत होतं त्यांनी बाहेरून आणली आहे, पण नाही, त्यांनी घरीच बनवलेली होती आणि आम्ही त्यांना रेसिपीसुद्धा विचारून घेतली बरं का। मग त्याच्यानंतर सगळ्यांनी मस्त नाश्ता केला आणि थोडंसं गेम खेळून एन्जॉयसुद्धा। आम्ही ही रील बनवली होती, तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तरी सांगा, नाही आवडली तरीसुद्धा सांगा। त्यानंतर मग सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि आपापल्या घरी परत आलो। आता एन्जॉय तर आपल्या थोड्या टायमासाठी असतं, पण आपल्या घरच्या जबाबदाऱ्या ह्या आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात। तर घरी आल्यानंतर जे काही काम उरलेलं होतं ते करून घेतलं। भांडी लावायची बाकी होती, भांडी लावून घेतली। मला आणि मयूरसाठी मस्त चहा बनवला होता, चहा घेतला। त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती, संध्याकाळचे 7 वाजले होते। मग मी इकडे देवपूजा पण करून घेतली। लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले। वांग्या बटाट्याची भाजी करायची होती, म्हणून वांगी आणि बटाटी कापून ती पाण्यात टाकली काळी पडू नये म्हणून। लगेचच एकीकडे टोमॅटो कापून घेतला, भाजीची सगळी तयारी करून घेतली आणि भाजीला इकडं फोडणी द्यायची तयारी झाली। साधी सिंपलच भाजी बनवली होती। तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी दिली, लसूण टाकला, टोमॅटो टाकला आणि थोडा वेळ झाकून ठेवलं टोमॅटो शिजण्यासाठी। त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, आपले बेसिक मसाले टाकले आणि वांगे बटाटे टाकून मिक्स करून घेतली भाजी चांगली। आता तुम्ही बघू शकता भाजीला काय सुरेख कलर आलेला आहे नाही। असं वाटतं की कच्ची भाजी खायला मिळाली असती तरी चाललं असतं, पण कच्ची आपण नाही खाऊ शकत, म्हणून मग त्याच्यावर झाकण ठेवलं आणि ती शिजायला ठेवली। तेवढ्यात मी इकडं मोदक करण्यासाठी पाते तयार करून घेतलेले होते। सगळे पाते एकदमच लाटून तयार करून घेतलेले होते, कारण एक एक पातं लाटायचं आणि एक एक मोदक बनवायचा, त्यात आपला खूप सगळा वेळ जातो। त्यामुळे पाते तयार असले की असं पटकन आपण मोदक बनवून घेऊ शकतो। खोबरे आणि साखर मी मिक्सरमधून थोडं काढून घेतलं होतं, कारण खोबऱ्याचा किस थोडा जाड होता। आता ह्या पद्धतीने मी इथं मोदक बनवून घेतलेले आहेत। कसे झाले मोदक मला नक्की सांगा, तुम्हाला आवडले का माझे बनवलेले मोदक? तेवढ्यात इकडं भाजीसुद्धा शिजलेली होती। आता भाजीचं मी बाजूला ठेवलं आणि लगेचच मोदक तळायला घेतले। इथे बघू शकता मोदक मस्तपैकी सगळे उलटून पालटून असे छानपैकी मोदक क्रिस्पी तळून घेतले। देवांना नैवेद्य दाखवला, कारण आज संकष्ट चतुर्थी होती। उपवास तर मी करत नाही, पण मोदक मात्र आवर्जून करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरी व्हिडिओला एक लाईक